मारुती सुधार यांनाही
या जागेवरून तुम्हा सर्वांना चरणवंदन करतो, तुमचा आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले भजन सम्राट आमच्या या सिंधुदुर्गाची शान सन्माननीय ज्ञानदेव मिस्त्रीबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चरणाची नतमस्तक करून फोटो आणि त्यांना विनंती करतो माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन त्यांनी या ठिकाणी बसायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरे आमचे सन्माननीय भजनीबुवा या ठिकाणी गणपतजी परब बुवा या ठिकाणी आल्या, त्यांनाही विनंती करतो माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन त्यांनी बसायचं आहे। त्याचप्रमाणे या भजन रसिकांमध्ये कोणी भजनीबुवा, कोणी मृदुंगमणी, कोणी दशावतारी कलाकार, अन्य कोणत्याही कलेचे कलाकार या ठिकाणी आले असतील त्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राची आराध्य देवता विठ्ठलाचा महामेरू, बहुजनांची आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जमलेल्या तमाम सर्व भजन रसिकांचा आशीर्वाद घेतो आणि सर्वांच्या साक्षीने आज या पारंपरिक अशा डबलवारी जगती सामन्याला सुरुवात करतो। धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। हरि ओम परब्रह्म
मुंबईचे लोक ते इकडे गाजवत मी तिकडे गाजवत म्हणजे गाजवत म्हणजे नदीत नाही मासे मारू गणेश
मास्तर गुरुजी आमचे पांढरकर यांच्याकडून मला 200 रुपये जाऊ हो खास माझा मजा आणि वृद्धापणी बुवा इंद्रिय झाली हात पाय लावलेली काय करू बाकी खरंच सांगतो त्यावेळी काय मजा कसली काय आई बाप घरात असते काय कोण लांब जातो ना त्या म्हाताऱ्यांचं सासूबाईचं त्या मामाजींचं काय करतात वो रात्री पेल आहे ती गरम करून खातील आणि हे फिरायला जाते नाही आपण बुवा म्हातारोबाला झालो असा झाला आपले दिवस तसेच येतले परत सांगा येतील की नाही सांगा म्हणून तुला कळे सकया
काय म्हणता रंगदेवता ऐकलात का? लक्ष्मी आपली सरस्वती आणि तिला पेटवा म्हणतात. अरे माझ्या औषधी असाच करा आयुष्यावर पेटीतच राहा बाबा. माझ्या राहिला बरं नाही हो. ही सरस्वती आहे बघा आणि पेट्रोल म्हणून सांगतात. नाही ना पुढचं नाही तुमका सुद्धा सांगतोय माझ्या हातात तो माझी काढला काय गेलाच कामात. दादा ऐकतो बघा भगवानचे भाऊ बसल्या. नमस्कार बाबा. नका कुणी भानू गळ्यानु चला खेळ खेळूया विजीला.
बसल्यात आपल्या. बाबा खरंच मी वाईट बोलणार नाही, तुम्ही आनंदात भजन ऐकत राहा. वा भजन भजन 3 अक्षरा. अजून ऐका, भजन 3 अक्षरा. वा काय हो नाटक किती 3 अक्षर. अभंग मोठ्या तरी बोला. जेवलं डबल जेवलं की भजन 3 अक्षरा, नाटक 3 अक्षरा, अभंग 3, गवळण 3, भारुड 3, कीर्तन 3, चिपळूणचा नामान नालाच्या उतारा नामान 3. होय सगळं अक्षरा 3 कशी माका जमत नाही. सांगशात बसल्या बसल्या सांगा. नाही जमलं आपण दोघांनी विचार करून मध्ये दोघात काय सेटलमेंट करून सांगायला दोघांनी. कृष्ण आणि कृष्णाच्या सौंदर्य लंड्या पेंड्या गोंड्या बघा मंडळी ऐकून घ्या. कृष्णाचे सौंदर्य माहित ना, पेंड्या लंगड्या ऐकलं का? सगळे सौंदर्य त्याचे. यांचा विटी दांडूचा खेळ चालला होता. ऐकून घ्या. आया बहिणी बसल्या. विटी दांडूचा खेळ जोरात चालला होता. 30 दिवस पाण्याची होती बघा गवळणीची. 15-16 गवळणी बघा, 17-18 गवळणी. डोईवर हांडे, काकेला कळशी आणि लचकत मुचकत मुरडत पाण्यासाठी चालले आहेत, पाण्यासाठी. आणि खेळायचा रंग भरला जोरात. एक पेंड्या सांगतो, पेंड्या ना काय रे येऊ दे ना. अरे येऊ दे ना, त्यांना बाकीच्या नाही येऊ देत, पण सगळ्यात पुढे यावं. गवळण जवळ 80 वर्षाची मावशी म्हणतात, मावशी. अरे काही झालं त्या गवळणीला कधी पुढे पाठवून देतच नाही. कुठे जायचं, बाजारात जा, कुठे जाय, पहिलो नंबर दिसतो. ऐकलात का? नाकात बघ जवळजवळ सोन्याचा दांडवा आणि मोत्याची नटा, जवळ अर्ध्या तोळ्याचा दांडवा. ऐकलं का? आपला काय करतो येऊन बाकी बाजूला. अरे नाही बाबा, तिला मावशी म्हणतात बघा. आपण घाबरा बघायला पाहिजे. लय कडक आहात कशी मंडळी. आता तुम्ही हसू नका. कुठे गेली नंबर पहिला. सकाळी कुठे गर्दी असली संध्याच्या बाजूला हो बाजूच राहा हो तो डबल लावतो. पण पहिलं नंबर ती मावशी बघा. तिकडून निघाला गवळ्याचा मेळा, तिकडून निघाला पट्या गवळणीला. बघा कोण शिटी मारतात म्हणजे संकट सुनील. शिटी मारी माझा आवाज बसत तुला म्हातारा. जाऊन दे बाबा, माफ करा. मस्करच बोलतो, राग बी येतो. मागच्या भरणाय घातला एक पुकारो महाराज वाढत सोडून. खरंच सांगतो तुम्हाला. जाऊन दे बाबा, राग म्हणू नका. तिकडून याला गवळणीचा मेळा आणि विटी लागली एका खड्ड्यात. बसारे बा गवळण नाही, गवळणी विटी लागली. कृष्णांनो दारू मारल्या विटीवर. योगायोग बघा. सगळ्यात पुढे म्हातारी बघा 80 वर्षाची न तू आली. थाडकन जाऊन तिच्या नाकावर बसलोय विटी. मग काय नतीचो दांडो मोडलो, नथ खाली पडली. आहे ना का पावळी घालता बा बारीक बारीक रक्ताची झालं. मला वाटतं भरती होतं. प्रत्येक हातीत कापलं रक्त येतात जास्त. आणि बघा बाकी गवळण सांगतात मग मावशी तुला सांगत होतो ना, तो कार्डो बघा पाण्यात जाऊ नको, धुनी धुवायला कुठे जाऊ नको, नदीवर बाजारात जाऊ नको, दही दही उगायला नेहमी आडवो असता. आडवो रोज तो काय तो मला नाही माहिती ती बोलल्या. सोना कोणा नको झाला. पहिली उचलल्या मी कन्वर्टेक लावल्या. मग काय होत काय तो नदी पहिली लावले ना नाक घालता फसवास करता. अरे मग काय मग ती गवळण करुणी डोळे वटारली.
पावली श्रीरंगाच्या अंगावर धावली राग राग सुशील काय काय झालं अरे कृष्ण तुला सांगत होतो पळशील बाबा लंड्यात पेंड्यात गोंड्यात आम्ही तुझ्यावर कसे धावणार बघ ती गवळ मागे लागली आहे आईकडे दे आणि खरंच की काय खरंच म्हणजे काय भाऊ काय ते तूच बघ कैसं गावलं ये पटकन ये. माझी सभापती आमच्या बघा किशोर मरगत 500 रुपयाचं काय थांब नंगड्या पेंड्या बोलू नकोस गोंद्या थांब आता मी आहे आणि पुण्यात आली बघा कृष्णाच्या पुण्यात आली काय रे हे कृष्णा अरे काय तू होय मान बघत नाही काय नाही या गवळी माझ्या बघत मान्सून येतात आम्ही पाण्यासाठी जातो तू आम्हाला कारच सतवतो अरे बाजारात जात नको कुठे दही दूध विकायला कुठे जायला नको आडवा का राहतो सांग काय झाला म्हातारे आमच्या खेळाच्या टायमात तुझा वेळ कसा होता तो आपण आमचं पाणी सोडलं केव्हा 6 वाजता कधी 5:30ला सॉरी आपा पण पाणी वाजून तो वाजलो जरा पण बघा फोन केल्याशिवाय पाणी सोडत म्हातारा बसले आता सोडी मग मी मला मी बुवा फोन तरी लावून बघा आपा काय करतोस आता टाकी भरून टाकलं काय रे का सजवतो आणि नदीचं दांडो मोडलो माझी नद किती जुनी होती मी 80 वर्षाची म्हातारी तू 80 वर्षाची माहित आहे मला ऐकलं का दांडो मोडलो नाकातून रक्त करतात अगं नटाकटा राहत गोपाळ कृष्ण म्हणतात मला कृष्ण नदी हात लावून बघ तुझ्या दांड्यात नदीच्या मोडलो ना तू काय करतात बघ दांड्यात अर्ध्या तोळ्याचा होतो बघल्यानंतर जवळजवळ 1.5 तोळ्याचा दांडो पण चमत्कार कसं ओढलो चमत्कार घडलो बाकीच्या गवळी सांगतात ते कृष्ण म्हणतात गोकुळाचा नटकट राहत तो ह्यो चमत्कार घेतो आणि आता ह्याचा काय करता आता नाक फुटला त्याचा सॉफ्ट करून बघ असा केल्यावर रक्त उभान झाला काहीतरी चमत्कार खरोखर त्याच्याकडे काय चमत्कार लावून देत आणि नमस्कार मावशे तू जवळ 80 वर्षाची म्हातारी आणि ऐकत का 16-15 वर्षाच्या पोरींना मागे टाकून जी पळतेस तुला कसं काय वाटतं तुका काय करतो असा करू आई परत फिरली ती कृष्णाच्या अंगावर बघा तरी कृष्ण म्हणतो बघा 80 वर्षाची असून म्हातारी सांगताय वय माझं 16 80 वर्षाची असून म्हातारी सांगताय वय माझं 16 80 वर्षाची असून म्हातारी सांगताय वय माझं 16 चल भड बाजूला माझा लंगडा मारतोय
प्रताप लग्ना पेट्या संपण्याने सांगतो आणि म्हणे दास तुझा हिच्या नाकावर दे एक टोला आणि बुवा खरं तर आता जेवण बी लोक ताट झाले आता जेवल्यात किती भात किती खाल्ल्यानी माहित नाही हो एकदाच घेतल्यानी प्रकाश बघा म्हटलं एवढं 100 भक्ती कराय आणि डबल जी का दोघां का हेंगा श्याम तांबे आहे ना बघा 50 बाबुरावचा नातू हा माझा चुलत लागतो त्याच्यावरून बाकी व्हायला बघती कहत कमाल भाई सुन भाई सारू भजन करो निर्वाणी साधु संतों से प्रीत रखो क्या राजा राम इस दुनिया में जन्म भी तेरा
आपल्या जगाचा आराध्य देव बघा विठ्ठल रखुमाई आज बघा एकादशी आहे आणि गुरुवारी बारीस पहिली बारीस शेवट करता विठ्ठलाचा गजर घेतला आहे. या ठिकाणी या आपल्या जगाचा आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई या पकवाच्या माध्यमातून त्या विठ्ठलाच्या चरणी एक विठ्ठल पर्व सादर करतो. या विठ्ठल पर्वाची रचना आमचे गुरुवर्य मोहनजी मेस्त्री यांची आहे. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांच्याकडून हा पर्व आमच्याजवळ आला आणि तुमच्या समोर या ठिकाणी सादर करण्याचा एक प्रयत्न करतोय. यांचे काय बरोबर आहे ते माझ्या गुरुजींचं आहे, जर चुकलं तर ते माझं आहे आणि जर आवडला तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद या छोट्याशा कलाकाराच्या पाठीशी द्या. ऐका विठ्ठल पर्व.
आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत बघा छत्रपती शिवाजी महाराज. आपण साठी पांडुरंग त्या विठेवर उभा आहे. ज्या विठेवर उभा आहे त्या विठेला मंडळी 6 बाजू आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष आणि अहंकार सगळे पायाखाली पांडुरंगाने गाडले आणि त्या विठेवर असा कटेल हात घेऊन शुद्ध अंतकरणाने आपल्या भक्तजनांसाठी उभा आहे. किती वर्ष? 28 युग. 28 युग याचा अर्थ असा की 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे मिळून झाले 28. मगाशी माझे आजचे जोडीवाले सन्माननीय बुवा मगाशी आमचे ज्ञानोमर्गज बुवा याने आपल्या भजनामध्ये सांगितलं. म्हणजे काय सांगितलं की 3 अक्षराला महत्व आहे. काय सांगितलं बुवानी? 3 अक्षराला महत्व आहे. 3 अक्षर म्हणजे काय? तर भजन, नाटक, अभंग, कीर्तन, भारुड, नमन. बघा सगळी अक्षर 3 आहेत नाही का? 3ला महत्व काय? व छान अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही मांडला बुवा, धन्यवाद देतो. कारण मंडळी या जगाची निर्मितीच तिघांपासून झालेली आहे. लक्षात घ्या. 3ला महत्व काय? तर या जगाची निर्मिती तिघांपासून झाली. प्रथम शून्यमय साचार, तेव्हा झाले स्मरण जागरण, ओम ब्रह्मे म्हणून. या सर्वात प्रथम या पृथ्वीवर ओम नावाचा ध्वनी निर्माण झाला आणि त्या ध्वनीमधून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि तिच्यापासून 3 देव निर्माण झाले. कोण?
ब्रह्म विष्णू आणि महेश तिनाला महत्व का मंडळी लक्षात घ्या. 3 देव निर्माण झाले. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर. ही जी सगळी दिसते ना उत्पत्ती त्या ब्रह्मदेवाचा काम. विष्णू पुरवठा मंत्री, रेशन पाणी सगळा त्याच्या हातात. आणि शंकरराव स्मशान मंत्री. बरोबर ना. शेवट करणार शंभू महादेव. अशी 3 देवांची 3 खाती. आणि म्हणून तिनापासून उत्पत्ती. म्हणून ब्रह्म विष्णू महेश. वा रजतम सत्व 3च. ब्रह्म विष्णू महेश 3. रजतम सत्व 3. सकाळ दुपार रात्र 3. लहानपण तारुण्यपण आणि म्हातारपण 3. बरोबर. वा तिनात काय काय आहे बघा. बरोबर ना. त्याच्यावर रिक्षाला चाक 3. रिक्षाला चाक किती 3. एक मागची 2 पाप आणि पुण्य. आणि पुढचा चाक कर्म. ज्याचा कर्म धड तो सरळ गेलो. अरे सगळे गाडी चालू परवडले पण रिक्षा नाही. बरोबर ना. 3 चाक आहेत पाप आणि पुण्य. आणि पुढचा कर्म ज्याचा बसलो त्याचा धड असला तो सुरक्षित गेलो. पण त्याचा कर्म जर बिघडला तर काय खरा नाही बाबा. बोल छान काय काय गोष्टी चांगल्या. 80 वर्षाचे म्हातारीचा पण भारीच चांगला निघायचा. होय होय होय. नागबी फाटला रखा दिला दांडू मोडलो. पण बुवा 53 वर्ष मी ह्याच ऐकतोय तुमचा. बरोबर ना. 53 वर्षात जया नाही भंग असा हा अभंग ऐसून जी सुरुवात झाली ती शेवट बरी आहे. 53 वर्षात एक वाक्य बदलत. बाकी सगळा बुवा तुमचा चांगला. मी काय तुमका नाव ठेवू गेलेलो नाही. पण 53 वर्ष भजना केल्यानंतर 53 तरी गाणी येऊ कमी. 53 गाणी तरी माणसा घेऊ कमी ना. ह्योच फरक आहे. बाकी काय नाही. बाकी सगळं चांगलं आहे. आधी म्हणजे स्वच्छ अंतःकरणाचा माणूस. खरंच सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर भजनी बुवा बघितले. पण जिथे इथे जे आहे ना तेच इथं आहे. हो कधीच फरक दिसला नाही मला. जे इथं आहे ते इथं आहे. कधीच अगदी स्वच्छ अंतःकरणाचं. पूर्वी तर बुवा तुमका म्हणते सांगतोय असे समोर घुटले तो असे ते समोर येऊन उभे राहायचे नाही. असे दंड मी ठोपटायचे समोर येऊन असे. आणि सांगायचे मका धारा शिकला 4 वेळ उलटो टाकलं. एकदा सांगलं होतं बुवांका त्याची बरमोडा ना धारा शिकचा त्या धुवून हनुक जमता काय बघायला. एकदा सांगलं होतं बुवांका. विचारा खरा पडला. म्हणजे आम्ही मजा करतो दोघे जण. काय प्रश्न नाही. आणि मला अनेक भजन रसिक बाहेर भेटले. मला सांगितलं बुवा तुमचे आहेत तेवढे आमचे आहेत. आमचे आहेत तेवढे तुमचे आहेत. पण आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलोय मजा घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी भजनाचा. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे मनोरंजन करा. आणि म्हणून ही सुरुवात हळूहळू केलंय. डोंट वरी बी हॅपी. काळजी करण्याचं कारण नाही. हळूहळू बघा सकाळ पेटवीत नेते का. पुढच्या वर्षापर्यंत लक्षात राहू. 3ऱ्या म्हणजे त्रैवार्षिक गोंधळा ना हा पुढच्या गोंधळापर्यंत डोक होईल बारी. अशी बारी करणार आहे काही नाही. टेन्शन घेण्याचं कारण नाही. पाणी मारणार काय काळजी नको. पण काय 10-11 दिवस सतत बारे आहेत. थोडासा आवाज बसत आलाय. माझा नाही लागाय. शेवटी इंद्रिय आहे हो. आणि मी इतर बुवांसारखा झोपत नाही. प्रामाणिकपणे सांगतो. माझा स्वतःचा धंदा आहे. मायनिंगचा बिझनेस आहे. सकाळी 6 वाजता मला धंद्यावर उभं राहावं लागतं. जाऊ 9-10 वाजेपर्यंत पहिला धंदा. अनेक नेतृत्व करणारी मंडळी या भूमीने आपल्याला दिलेली आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज भजन करताना मला अति आनंद होतो.
कारण याच्यापूर्वी सुद्धा माझी भजनं या ठिकाणी झालेली आहे. खरोखरच अतिशय सुंदर भजन रसिक या ठिकाणी मगाचपासून मी बघतोय. शांत चित्ताने भजन ऐकणारे हे भजन रसिक मायबाप या ठिकाणी आपल्याला लाभले आहेत. खरोखर बरंच बुवा तुमचं आणि माझं हे भाग्य आहे. खरंच भाग्य आहे. कारण काय असतं मंडळी, तुम्हाला सांगतो की एखाद्या बुवाला बघा बाहेर किंमत असते, पण आपल्या गावामध्ये त्या बुवाला किंमत नसते. असे अनेक बुवा भजनी बुवा मी पाहिले आहेत. पण बुवा मरगज बुवा तुमच्याबद्दल असलेला आदर या गावामध्ये सर्व जनता जनार्दनांमध्ये मला बघायला मिळाला. खरोखर एकदा जोरदार टाळ्या मरगज बुवांसाठी वाजवा. कारण बुवा मलाही सांगायला या ठिकाणी मुद्दाम अभिमान वाटेल. माझं कासारडे गाव या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नामवंत गाव आहे, ज्याची लोकसंख्या 16,000च्या आसपास लोकसंख्या असलेलं माझं गाव आहे. आणि त्या गावामध्ये मी माझ्या आयुष्यातील 1980 साली मी भजनाला प्रारंभ केला. 1980 वयाच्या 9व्या वर्षी आज 42 वर्षाचा इतिहास या भजन क्षेत्रामध्ये करण्याचं भाग्य तुमच्यासारख्या संत सज्जनांमुळे आम्हाला मिळालं. आणि माझ्या गावामध्ये बुवा मी प्रामाणिकपणे सांगतो की मलाही अभिमान वाटतो माझ्या गावाचा. याचं कारण असं 448 डबलबाऱ्या मी माझ्या गावामध्ये केल्या आयुष्यामध्ये. किती? 448 डबलबाऱ्या मी माझ्या स्वतःच्या गावात केल्या. म्हणजे गावाने मला कशा प्रकारे आयुष्यभर साथ दिली असेल याचा साधा एक विचार तुम्ही नजरेसमोर घ्या. आजही मला अनेक बाऱ्या गावामध्ये येतात. पण मी आता माझा पुतण्या या ठिकाणी उदय पारकर उत्कृष्ट भजन करतो. त्याच्यावर आता मी जबाबदारी जास्त दिली आहे. त्याला जास्तीत जास्त बारा करण्यासाठी त्याला मी त्या ठिकाणी आग्रह करतो. आणि त्याला आता बघा पूर्ण महिना त्याचा बुकिंग आहे. माझे दुसरे शिष्य या ठिकाणी चंद्रकांत तेली बुवा आलेत, जयदीप पाटील बुवा आहेत, अखिलेश फाळके बुवा आमचे नामदेव मैत्रींचे माझे दोघांचे शिष्य आहेत. त्याच्यानंतर संतोष आरावकर बुवा, व्यंकटेश नरबुवा, उद्धव कांडरबुवा असे अनेक शिष्य माझे स्वतःचे असे आहेत की ज्यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं. म्हणजे मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये माणसाने काय केलं याला जास्त महत्व आहे. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्षाचं आयुष्य घेऊन आले. किती? फक्त 50 वर्षाचं आयुष्य. 1630 ते 1680 फक्त 50 वर्ष जगले. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं कर्तृत्व करून ठेवलंय की आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं राज्य आहे. हे माझ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि हिंदुत्वामध्ये आज अभिमानानं उभं राहण्याची समर्थ ताकद आपल्या सर्वांना छत्रपतीने मिळवून दिली. त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो. आणि त्याच्यानंतर राजकारणाचा विषय नाहीये, पण त्याच्यानंतर मराठी माणसाला ताक मानेनं या महाराष्ट्रामध्ये उभं राहायला कोणी शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. छत्रपतींच्या नंतर त्यांनी आपल्याला या ठिकाणी उभं केलं. आणि त्याच्यानंतर या कोकणचे नेते म्हणून भाग्यविधाते आपल्या सर्वांचे लाडके नेते नारायणराव राणे साहेब यांनी सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अमाप असं कार्य केलेलं आहे. सर्वांना मी लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि महत्वाची गोष्ट एवढंच सांगेन की भजन करत असताना आज खरोखरच मला भजन रसिक पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला. तर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जागा मावत नाही अशा प्रकारचं भजन रसिक आहेत. पण साधी सुई पडली तर आवाज येईल अशा प्रकारचं सुज्ञ रसिक या ठिकाणी आम्हाला मिळालं. बरोबर मी माझं परमभाग्य समजतो. माझ्या आई वडिलांची पुण्यही समजतो की अशा प्रकारचे भजन रसिक या ठिकाणी आम्हाला मिळाले. लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी 2-3 बक्षिस आले ती सांगतो आणि भजनाला सुरुवात करतो. सन्माननीय नंदीश नंदकुमार मरगज, नंदीश नंदकुमार मरगज कशाळकर यांच्याकडून उत्कृष्ट भजनासाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
जोरदार टाळ्या वाजवा. मनपूर्वक या बक्षिसाचा स्वीकार करतो. त्यांना उदंड निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं. त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना सर्व भगवंताने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि नंदीश नंदकुमार मरगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पंढरी एक वेळ गेला पंढरपूरला मंडळी आषाढी कार्तिक ही एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक जातात आणि म्हणून माणसाने जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जावं. कारण पांडुरंग विश्वाचा विश्वकर्ता तो पांडुरंग त्या ठिकाणी भक्तांच्या रक्षणासाठी उभा आहे. कारण जोवरी त्याचे कटेवर हात आहे तोपर्यंत कशाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना येऊ दे नाही तर आणि काही होऊ दे, पण एकदा विठ्ठलाने कमरेवरचे हात खाली केला की विषय संपलं. लक्षात घ्या, जोपर्यंत पांडुरंगाचे कमरेवर हात आहेत घाबरण्याचं कारण नाही. लक्षात घ्या. बघा माझे भाऊ शेवटला बसले टोपीवाले, माझा सक्का माझ्या पुढचा, आम्ही 6 भाऊ. किती 6? मी सगळ्यात लास्ट, तो सेकंड लास्ट. हा खरंच त्याच्यापेक्षा 4 जण मोठे, तो 4. आपण जे पाप करतो आपल्या हातून अनुदानाने जी पाप होतात ती नष्ट करण्यासाठी त्या चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ केली की सगळी पाप नाहीशी होतात. पण आता काय झालंय, माणसाचं पाप एवढं वाढलंय की त्या नद्या सुद्धा अमंगळ होत चालल्या आहेत. बघा, त्या नद्या सुद्धा अमंगळ होत चालल्या आहेत. आपण मेला एखादा माणूस आपल्या घरातला तर त्याची राख आपण काय करतो, बरोबर ना, सारी भरतो, सारी म्हणतो आपण, सारी भरतो. त्यावेळी ती सगळी राख आपण नदी पात्रामध्ये फेकून देतो. खरंच सांगतो, त्याच्यामुळे नद्या अमंगळ झाल्या आहेत. तेव्हा कृपा करून माझी विनंती आहे, एखाद्या घरातल्या आपल्या व्यक्ती जर गेली तर त्याची ज्यावेळी आपण म्हणजे काय म्हणतो त्याला सारी भरतो त्यावेळी ती सगळी राख तुम्ही पोत्यात भरा, 2-4 पोती भरा, घराकडे घेऊन या आणि परसवात जागा रिकामी असली ना तर 10-12 खड्डे मारा आणि त्याच्यात ती राख टाका आणि एक झाड त्या राखीवर लावा. वर्षभर त्याला पाणी घाला, आयुष्यभर तुम्हाला सावली दिल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर. वाढदिवस आहे बाळासाहेब, वाढदिवस आहे बाळासाहेब. Thank you.